पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 32 गाव कृती समितीच्या लढ्याला अखेर यश आले असून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे स्वागत व जल्लोष समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आज बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी गुलाल उधळून, पेढे वाटून तर फटाके वाजवून आनंद व्यक्त केला। पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये महापालिकेच्या वतीने कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नव्हत्या, परंतु टॅक्स मात्र भयंकर लागू करण्यात आलेले होते। सदर गावामध्ये मिळकतीमधून मिळणारे उत्पन्नापेक्षा तिप्पट दराने दर महिन्याला टॅक्स भरावा लागत असल्याने सर्व नागरिक अतिशय त्रस्त होते। कोणत्याही सुविधा नसताना तिप्पट दराने टॅक्स का भरायचे, अशा प्रकारचे प्रश्न ते जाहीर विचारू लागले होते। प्रॉपर्टी विकून सुद्धा टॅक्स भरता येत नव्हता। यासाठी गाव विकणे आहे नावाचे अनोखे आंदोलन करून आपण सर्वांचे लक्ष या विषयाकडे वेधले होते। त्यानंतर काही काळ लोकसभा निवडणुकीच्या वेळेपर्यंत सदर विषयाला स्टे मिळालेला होता। त्यानंतर 32 गावांची कृती समिती स्थापन होऊन त्या माध्यमातून पुन्हा या विषयाला जोर धरला व त्या माध्यमातून गाव विकणे आहेचे बोर्ड पुन्हा सर्व गावागावात लावण्यात आले व पत्रकार परिषद मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली। त्याची दखल शासन दरबारी घ्यावीच लागली। कृती समितीने वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे 32 गावांना न्याय मिळाला आहे। कृती समितीच्या माध्यमातून माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे, आमदार भीमराव अण्णा तापकीर आणि रमेश बापू कोंडे यांचा यावेळी नवले ब्रिज येथे सत्कार करण्यात आला। यावेळी संयोजक राहुल भाऊ पोकळे, विकास नाना दांगट, माजी सरपंच सुभाष नाणेकर, अरुण दांगट, नितीन दांगट, राहुल पायगुडे, संजय धावडे आणि 32 गाव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महानगरपालिकेमध्ये 2017 साली आणि 2021 साली इनिशियली त्यावेळेस 11 गावं आणि नंतर ही 23 गावं अशी 32 गावं गेली होती आणि शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या नियमानुसार आजूबाजूच्या गावात असणारा टॅक्स तो टॅक्स यांचा घ्यावा अशा प्रकारचा जो कायदा आहे त्या कायद्यामुळे मोठे प्रश्न निर्माण झाले होते। ज्या दिवशी महानगरपालिकेचं क्षेत्र झाले हे गावं त्या दिवशी 5 रुपये असणारा टॅक्स सरळ 12 रुपयावर गेला, 60 रुपयावर गेला। त्यामुळे लोक हैराण होते, जिजिया कराच्या वर त्याची अवस्था होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही सोयीसुविधा नाहीत पण टॅक्स बाकी पुणे महानगरपालिकेचा जिजिया कर होतो आहे। प्रचंड रोष लोकांमध्ये होता, भरूच शकत नव्हते पैसे अशी अवस्था होती। ज्या दुकानाचं त्या कमर्शियल ॲस्पेक्टचं भाडं 15 लाख आहे त्याला टॅक्स 27 लाख रुपये। अशा पद्धतीने खूप वाईट परिस्थिती होती, लोक हैराण होते, सर्वसामान्य गरीब माणूस आणखी हैराण होता। 2000 रुपये जो टॅक्स होता छोट्या फ्लॅटचा 500 स्क्वेअर फीटचा तो डायरेक्ट 60 आणि 65 हजारावर गेला आणि त्यामुळे फ्लॅट डायरेक्ट मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोक खूप हैराण होते। त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 24 जुलैला शब्द दिला होता, माझी गावं त्यावेळेसच केली होती, परंतु त्याच्यातसुद्धा एक तांत्रिक बाब राहून गेली होती। अंडर सेक्शन 450A तुम्हाला जर टॅक्समध्ये कायद्यानुसार बदल करायचा असेल तर 450A नुसार परिस्थिती पाहून ते करता येते। त्या सेक्शन लावून आता हे नवीन सर्क्युलर काढले गेलेलं आहे, हे फायनल आहे। याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जोपर्यंत ग्रामपंचायतचा टॅक्स जेवढा होता त्याचा दुप्पट टॅक्स करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, म्हणजे दुप्पट टॅक्स फायनल, तोपर्यंत तांत्रिकदृष्ट्या अडचण होऊ नये म्हणून पुणे महानगरपालिकेचा टॅक्स वसुलीला स्थगिती। नाही आता लोक अवेअर आहेत, त्यामुळे आता माझ्याकडे सुद्धा इलिगल बांधकामं वगैरे याच्या बाबतीत सलग आहेत। आता ही सजग आहेत सगळे लोक, ही 32 गावची कमिटी आहे, सगळे हुशार मंडळी आहेत, त्यामुळे बकालपणा होऊ नये याची काळजी सर्व लोक घेत आहेत, आम्ही सगळेजण घेतो आहे। आणि DP पुणे महानगरपालिकेने लवकरात लवकर DP तयार करावा जेणेकरून प्लॅन मोठे रस्ते, आता त्यांनी 1997 साली घेतलेली गावं आहेत ना त्यातली DP रोड अजून झाले नाही। सर्वे नंबर 39 आंबेगाव दत्तनगरचे, त्यामुळे त्यांनी DP चांगला करावा, DP लोकांना विश्वासात घेऊन करावा, वेगवेगळी रिझर्वेशन्स करावीत, मोकळ्या जागा आहेत त्या मोकळ्या जागावर पब्लिक युटिलिटीच्या गोष्टी त्यांनी कराव्यात, गावांना असणारे गायरान आहेत त्याच्यामध्ये ट्रीटमेंट प्लांट असतील, वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या कराव्यात। इकडे तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, सोयीसुविधा असतील, मोकळ्या जागा आहेत त्याच्यामध्ये ताबडतोब त्यांनी प्लॅन करून ते करावं तर खऱ्या अर्थाने। आणि मग जेव्हा सगळ्या सुविधा तुम्ही द्याल
त्याच्यानंतर मग बघता येईल. आता टॅक्सवर बोलायचं, कारण काय होते आता ते विषयांतर होईल. खरं तर 32 गावामध्ये जो टॅक्स पुणे महानगरपालिकेमध्ये लावण्यात आलेला होता, खरं तर गावं घेतल्यानंतर नागरिकांची अशी भावना होती किंवा आता आम्हाला महानगरपालिकेत घेतलं, 2017 साली घेतलं, 2021 साली घेतली गावं, आणि अशी भावना झाली की आता महानगरपालिकेत गेलं ताबडतोब सर्व विकासाची कामं पूर्ण होतील. परंतु असं न होता त्या ठिकाणी अन्यायकारक असा टॅक्स त्या ठिकाणी नागरिकांना लावण्यात आलेला होता. आणि असा हा टॅक्स मिळकतीवर लावल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस प्रत्येक नागरिक भेटेल तो बोलत असायचे की आम्हाला पूर्वी 5,000 टॅक्स लावलेला होता, तर आता 25,000वर गेला. ज्याला 25,000 असेल त्याला लाखाच्या पुढे गेला. म्हणजे हा जो टॅक्स लावला हा टॅक्स कमी होणं अपेक्षित होतं. आणि टॅक्स लावत असताना पुन्हा त्यांनी सर्क्युलर काढलं की आम्ही जो टॅक्स लावणार आहे पुणे महानगरपालिका, जसं बापूंनी सांगितलं की ज्या गावामध्ये आज जर सणसवाडीचा विचार केला आणि त्यांना जर या ठिकाणी तुम्ही जर वडगावमधलं जर टॅक्स लावणार असाल तर त्या ठिकाणी वडगावचा टॅक्स आणि सणसवाडीचा टॅक्स याच्यामध्ये इतकी तफावत राहील किंवा त्या ठिकाणी भरू सुद्धा शकत नाही किंवा त्या ठिकाणी तो राहायला सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणात जो टॅक्स होता. कोणत्याही प्रकारचं नियोजन न करता पुणे महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची जागेवर पाणी न करता किंवा त्या ठिकाणी आपण पाहतो की कोणत्याही प्रकारच्या आपण ज्यावेळेस टॅक्स लावतो त्यावेळेस कशा प्रकारे टॅक्स लावायचं याची विचारपूस न करता एक मोठा जिजाकर, जसं बापू बोलले की आता टॅक्स मोठा लावला, तशी ती बाब खरी आहे की जो टॅक्स लावण्यात आलेला होता तो जास्त असल्यामुळे तो कमी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, खरं तर या महायुतीच्या सरकारमध्ये असे कित्येक चांगले निर्णय झाले. त्याच्यामधला नागरिकांच्या आर्थिक बोजा कमी करणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय काल या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतला. त्याबद्दल या 32 गावाच्या वतीने आम्ही सर्वजण मुख्यमंत्री साहेबांचे सतत या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन. या ठिकाणी या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री यांच्याकडे पुणे शहरात समाविष्ट झालेल्या 32 गावांचा जो काही आपण निर्णयासाठी प्रतीक्षेत होतो तो टॅक्स कमी करण्याचा निर्णय विजय बापू शिवतारे, माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर, 32 गाव कृती समिती या सगळ्यांच्या वतीने आम्ही गाऱ्हाणं मुख्यमंत्री साहेबांकडे मांडलं. या ठिकाणी राज्याचे आमच्या युवा नेते आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या कल्याण डोंबिवलीला पहिल्यांदा असा निर्णय झाला होता. त्यामुळं त्याच धर्तीवर आमच्या इकडचा निर्णय घ्यावा असा आम्ही आग्रह केला. ते सुद्धा प्रधान सचिवांकडे बोलले होते. विजय बापूंनी अतिशय कणखरपणे या ठिकाणी पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महायुती सरकारने या ठिकाणी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि हा अतिशय अन्यायकारक असणारा टॅक्स हा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कमी झालेला आहे. यापूर्वी ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस मी अतिशय सक्षमपणे शब्द दिला होता की आचारसंहिता लागण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री आपला टॅक्स नक्की कमी करतील, त्या संदर्भात आदेश देतील आणि त्या पद्धतीने आचारसंहिता लागण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला आदेश दिलेला आहे आणि त्या पद्धतीचं परिपत्रक काढून त्यांनी पाठवलेलं आहे. आणि या 32 गावांचा टॅक्स आता ग्रामपंचायतच्या दुपटीने फक्त आकारला जाणार आहे. जो काही अन्यायकारक टॅक्स होता तो हा रद्द झालेला आहे. याचं मनापासून समाधान आहे आणि आम्ही सर्व 32 गाव कृती समितीच्या वतीने, सामान्य नागरिकांच्या वतीने, सर्व टॅक्सधारकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.